नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात दुधाचा हमीभाव आणि त्यानंतर अनेक निकषावर दिल्या जाणाऱ्या प्रति लिटर अनुदानामुळे येथील पशुपालकांमध्ये नाराजी आहे. मात्र हिमाचल प्रदेशातील दूध उत्पादक शेतकरी सध्या आनंदी असून तेथील सरकारने दूध उत्पादकांचा हमीभाव वाढवून दिलेला आहे. हिमाचल प्रदेशामध्ये आता गाईच्या दुधाचा हमीभाव 38 रुपयावरून 45 रुपये प्रति लिटर, तर म्हशीच्या दुधाचा MSP 38 रुपयावरून 55 रुपये प्रति लिटर करण्यात आलेला आहे. नवा वाढलेला हमीभाव येत्या 1 एप्रिलपासून लागू होईल. दुधावरील हमीभाव वाढवण्याच्या निर्णयामुळे शेतकरी व पशुपालक यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. अलीकडे चारा व पशुखाद्यांच्या वाढत्या किमतीमुळे जनावरांच्या देखभाल खर्चात वाढ होती. त्यामुळे अनेक दिवसापासून दुधाला कमी दर मिळाल्याने दूध उत्पादक चिंतेत होते. मात्र आता हमीभाव वाढवून दिल्याने त्याच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. हमीभाव हा निर्णय हिमाचल प्रदेशातील मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांचा आहे. महाराष्ट्रात काय स्थिती आहे त्याचे बघू. दुधासाठी काय आहे ते. राज्यात गाईच्या दुधाची 35 फॅट आणि 8.5 NSF साठी किमान 34 रुपये 10 पैसे लिटर हमीभाव नक्की केला होता. मात्र मागील 3-4 महिन्यापासून दूध संघाकडून पशुपालकांना प्रति लिटर केवळ 27 ते 28 रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र राज्य सरकारने ही नाराजी दूर करण्यासाठी अलीकडेच 5 जानेवारी गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र पशुधनाला टॅगिंग व ऑनलाईन नोंदणीची अट त्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.